Hello and welcome to Code Gets Easy. आज आपण बघणार आहोत सी प्रोग्रामिंगमधला एक प्रॉब्लेम जो बरेच वेळेला आपल्याला प्रॅक्टिकल्सना वगैरे असतो बेसिक लेवलच्या प्रोग्रामिंगमध्ये. तो प्रॉब्लेम आहे राईट सी प्रोग्राम फॉर प्रिंटिंग द ट्रायंगल पॅटर्न युजिंग स्टार सिम्बॉल्स. सो हे आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे सी प्रोग्राम फॉर ट्रायंगल पॅटर्न. त्याच्यामध्ये आउटपुट जसं तुम्ही आता बघू शकता स्क्रीनवर तसं तुम्हाला दाखवायचं आहे. एक एक्झाम्पल म्हणून तिथे 5 आकडा इनपुट घेतलेला आहे आणि 5 रो आणि 5 कॉलम किंवा 5 ट्रायंगलसाठीच आहे एक स्टारचा पॅटर्नमध्ये ट्रायंगल प्रिंट झालेलं आहे. तर हे प्रिंट करण्यासाठी आपण वापरणार आहोत लॉजिक. ते लॉजिक आपण लिहिणार आहोत फॉर लूप पॅटर्नमध्ये, जे नेस्टेड लूप असतील 2 फॉर लूप एकाधिक टाकून. आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी करेन, पण त्याच्या आधी आपण कोड बघून घेऊया की कोड कसा वर्क होणार आहे ते. सो कोडमध्ये सुरुवातीला एक फाईलचा टेम्पलेट किंवा एक पॅटर्न आज मी क्रिएट इथे करून घेतलेला आहे. याच्यामध्ये HTDIO CON.io ते आपल्या बेसिक व्हिडिओमध्ये आपण नेहमीच बघतो ते टाकून घेतलेलं आहे. INT मेन जे मेन फंक्शन आपल्याला लागतं ते इथे करून घेतलेलं आहे आधीच. CLR SCR आहे आणि खाली 3 व्हेरिएबल्स मी डिक्लेअर करून घेतलेले आहेत, I, J आणि रोज. I आणि J हे फॉर लूपसाठी आहेत आणि 2 फॉर लूपसाठी, आणि रोज जे आपण युजरकडून इनपुट घेणार आहोत ते. जसं आपण आपला बेसिक व्हिडिओमध्ये बघितलं होतं प्रिंटएफ आणि स्कॅनएफ स्टेटमेंट्स, तशी ते प्रिंटएफ स्टेटमेंटचा यूज करून आपण फक्त युजरला सांगणार आहोत की नंबर ऑफ रोज किती पाहिजेत आपल्याला ते इथे इनपुट द्यायच्यात. आणि स्कॅनएफ स्टेटमेंटचा यूज करून आपण ठरवणार आहोत की त्याच्याकडून इनपुट आपण घेणार आहोत ॲक्च्युली. सो स्कॅनएफमध्ये %d फॉर्मॅट स्पेसिफायर आणि आपला व्हेरिएबल % देऊन रोज, ज्याच्याने आपण युजरकडून इनपुट घेऊ शकतो. ते झाल्यानंतर आपण इथे ॲक्च्युली लॉजिक लिहिणार आहोत. आपलं लॉजिक हे आहे की आपला जो लूप आहे तो जेवढं युजरने इनपुट दिलेले नंबर ऑफ रोज आहेत तेवढ्या वेळा तो फिरणार आहे, तो आउटर लूप असणार आहे तो. आणि प्रत्येक रोसाठी आपण त्या रोला जेवढा नंबर आहे तेवढ्या नंबरचे स्टार हे प्रिंट करणार आहोत, ज्याच्याने आपला ट्रायंगलचा पॅटर्न जो आपण सुरुवातीला बघितला आउटपुट जे आपल्याला पाहिजे तसा येणार आहे. तर हा आपला झाला आउटर फॉर लूप, ज्याच्यामध्ये आपण डिक्लेअर करून घेतलेला आहे I = 1, I <= नंबर ऑफ रोज, म्हणजे जोपर्यंत आयची व्हॅल्यू त्या रोपेक्षा कमी आहे आणि I इन्क्रिमेंट केलेलं आहे. त्याच्या आतमधला इनर फॉर लूप आहे जिथे आपण जे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. पुन्हा एकदा सेम J = 1, पण त्याचं जे कंडिशन आपण चेक करतो आहे ती J <= I, म्हणजे जोपर्यंत Jची व्हॅल्यू ही I एवढ्या व्हॅल्यूपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण हा फॉर लूप आतला फॉर लूप रन करणार आहोत. आणि पुन्हा एकदा J इन्क्रिमेंट केलं आहे J++ने, त्याच्या आतमध्ये आपण स्टार प्रिंट करणार आहोत. आता स्टार प्रिंट करण्यासाठी पुन्हा आपण प्रिंटएफ स्टेटमेंट वापरतो आहे. सो प्रिंटएफमध्ये फक्त सिम्पली आपण इथे स्टार देणार आहोत. याचं जे मेन लॉजिक आहे ते मी मला शेवटी एक्सप्लेन करेन. आत्ताला एवढा कोड बघा मी ते काय करतो ते. सो ते झाल्यानंतर ह्या आउटर फॉर लूपच्या बाहेर आपण प्रिंटएफ देऊन त्याच्यामध्ये /n टाकणार आहोत. ह्याचं कारण हे की एकदा इनर फॉर लूप फिरला म्हणजे आपली एक रो क्रिएट झाली, ती झाल्यानंतर पुढच्या रोसाठी आपला बाहेरचा फॉर लूप फिरतो. सो पुढच्या रोला जाण्यासाठी आपण /n करून नेक्स्ट लाईनला जातो, याच्याने आपली पुढची रो ही क्रिएट होणार आहे. लक्षात ठेवा, रो म्हणजे ज्या आपण आडव्या लाईन प्रिंट करतो त्याला रो म्हणतात, उभे असतात त्याला म्हणतात कॉलम्स. सो इथे आपण रोमध्ये प्रिंट करतो आहे. मी आता कंपाईल केला, एक एरर आहे कारण सीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला माहिती की CLR SCR म्हणजे क्लिअर स्क्रीन आपण आधी घेत नाही, ते व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या नंतर घेतो. सो मी इथून कट करतो CLR SCR आणि व्हेरिएबल डिक्लेअर जिथे आपण केलेले आहेत इंटिजर त्याच्यानंतर पेस्ट करतो. ओके, सो आता कंपाईल केल्यानंतर तुम्हाला समजेल की ते एरर्स नाही आहेत. आणि इथे फक्त मी स्पेसेस तेवढे मॉडिफाय करून घेतो कोडचे. आणि फायनली डायरेक्टली आपण रनसुद्धा करू शकतो, कंपाईल न करता. तो ऑटो कंपाईल होतोच, पण नेहमी कंपाईल रनची प्रॅक्टिस ठेवा. आता हे तुम्हाला दिसेल इथे आपण आउटपुट विंडोला आलो आहे आणि 5 आकडा टाकल्यानंतर इथे स्टार्स जे आहेत ते प्रिंट झालेले आहेत. सो हा होता आपला प्रोग्रॅम. अतिशय सिम्पल प्रोग्रॅम आहे, 5-6 लाईन्सचा, आणि त्याच्यामध्ये आपण आउटपुट बघितलं. पण आता जे आपण बघतो आहे
ते आहे ॲक्च्युअल प्रोग्रॅमचं लॉजिक. तो प्रोग्रॅमच्या लॉजिकमध्ये आपण आता आउटपुट विंडोपासून स्टार्ट करूया. आउटपुट विंडोला आपण टाकलं होतं एंटर नंबर ऑफ रो 5. 5 आकडा टाकल्यानंतर काय झालं की आपण जो आपला बाहेरचा आउटर फॉर लूप आहे तो रन करताना आहे 1पासून आपण 5पर्यंत रन करतो, कारण आपलं लिमिट 5पर्यंत आहे. सो ते करताना इथे तुम्हाला आता इमेजमध्ये दिसत असेल की पहिल्या जे 2 लाईन आहेत तिथे फॉर आय इक्वल टू 1 आणि जे इक्वल टू 1. तर फॉर आय इक्वल टू 1 म्हणजे आपला पहिला फॉर लूपचं पहिलं इटरेशन चालू झालं. मग त्याच्यामध्ये जेची व्हॅल्यू आपण 1 डिक्लेअर करून घेतली. सो जे इथे 1 झाला आणि त्याच वेळेला आतली जी प्रिंटेपमधला एक्स्ट्रा होता तो प्रिंट झाला. तो प्रिंट झाल्यानंतर जेची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीमेंट झाली आणि ती झाली 2. पण ती 2 झाल्यानंतर काय झालं की आपण कंडिशनची जे जेच्या लूपसाठी इनर फॉर लूपला आपण दिली होती ती कंडिशन होती जे इज लेस दॅन इक्वल टू आय. पण आयची व्हॅल्यू तरी इथे 1 आहे, त्याच्यामुळे इथे आतला जो लूप आहे जेचा तो ब्रेक झाला. तो ब्रेक झाल्यानंतर आपलं नेक्स्ट स्टेटमेंट होतं प्रोग्रॅममध्ये स्लॅश एनवालं. सो स्लॅश एनमुळे आपला जो पॉईंटर कर्सर आहे तो नेक्स्ट लाईनला गेला प्रिंट व्हायला. आणि आता आपण बाहेरच्या लूपला आलो. बाहेरच्या लूपला काय झालं, पुन्हा आय इन्क्रीमेंट झाला 2 इन्क्रीमेंट झाल्यानंतर आपण पुन्हा आतल्या जेच्या फॉर लूपला आलो. तो इनिशियल आपण 1ला केलेला होता, तर तिथे 1 असल्यानंतर त्याचा 1 स्टार प्रिंट झाला. मग पुन्हा जे इन्क्रीमेंट झाला आणि जे इन्क्रीमेंट होऊन 2 झाला. इथे आपली कंडिशन इथे ब्रेक होणार नाही आहे, कारण आयची व्हॅल्यू आपली 2 आहे. सो जे इज लेस दॅन इक्वल टू आय म्हणजे 2 इज लेस दॅन इक्वल टू आय हे ट्रू होणार आहे. म्हणून इथे सेकंड टाईमसुद्धा जे लूप फिरणार आहे आतला आणि त्याच्याने दुसरा स्टार पण प्रिंट होईल. पण ज्यावेळेला जे इन्क्रीमेंट होऊन 3 होईल त्यावेळेला पुन्हा एकदा जी कंडिशन आहे जेची जे इज लेस दॅन इक्वल टू आय ती ब्रेक होईल, कारण आयची व्हॅल्यू 2 आणि जेची व्हॅल्यू झाली होती 3. म्हणून पुन्हा एकदा आतला लूप ब्रेक झाला आणि जी आपलं स्लॅश इन स्टेटमेंट ते एक्झिक्यूट होईल. आपला पुन्हा कर्सर नेक्स्ट लाईनला जाईल आणि पुन्हा एकदा आपण लूपच्या बाहेर येऊ आणि आय इन्क्रीमेंट होईल. अशा प्रकारे आय 3 होईल व पुन्हा जे 1, 2, 3पर्यंत रन होईल. त्याच्यामुळे 3 स्टार प्रिंट झाले दिसतील तुम्हाला. आणि पुन्हा एकदा 3 झाल्यानंतर 4 जेव्हा जे येईल तेव्हा लूप ब्रेक होईल आणि पुन्हा एकदा नेक्स्ट लाईनला जाऊन आय इन्क्रीमेंट होईल. सो अशाच प्रकारे इथे तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल की आय 4 झाल्यानंतर पुन्हा जे 4 टाईम्स रन होईल, त्याच्यामुळे 4 टाईम्स स्टार प्रिंट होईल. पुन्हा नेक्स्ट लाईन आय 5 झाल्यानंतर इथे जे 5 टाईम्स रन होईल 5 स्टार प्रिंट होणार. इथे आपलं प्रोग्राम संपेल, कारण आयची व्हॅल्यूसुद्धा रोजच्या एवढी इक्वल झाली आणि आय जेव्हा इन्क्रीमेंट होऊन पुन्हा 6 होईल तेव्हा आय इज लेस दॅन इक्वल टू रोज ही कंडिशन फॉल्स होईल, कारण आय 6 आणि रोज 5 होत्या. त्याच्यामुळे इथे आपला प्रोग्राम संपेल आणि इथे तुम्हाला आउटपुट संपलेलं दिसेल. सो हा होता तुमचा क्रिएटिंग ट्रायंगल युजिंग स्टार हा प्रोग्राम. अतिशय सिम्पल प्रोग्राम आहे. मला वाटतं तुम्हाला याचं एक्सप्लेनेशनसुद्धा समजलं असेल की ॲक्च्युअली लूपचं वर्किंग होऊन आउटपुट प्रिंट कसं होतं ते. सो तुम्ही ट्राय करून बघा. अतिशय सिम्पल कोड आहे. तुम्ही डिफरंट पॅटर्नसुद्धा याच्यामध्ये ट्राय करून बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर मोर अँड प्लीज डू लाईक, कमेंट अँड शेअर.